नमस्कार. 12वीच्या समाजशास्त्र परीक्षेची तयारी करताय? चला तर या परीक्षेचा आराखडा सोप्या भाषेत समजून घेऊया आणि एक मस्त यशस्वी अभ्यासाची रणनीती तयार करूया. बरं, तर आपण 4 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली म्हणजे कोणत्या घटकांना किती गुण आहेत. दुसरी, आपली परीक्षा नेमकी कशी घेतली जाते. तिसरं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं. आणि शेवटी या सगळ्यावर आधारित आपली जिंकण्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. समाजशास्त्राचा अभ्यासक्रम इतका मोठा आहे की सुरुवात कुठून करायची हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. पण याचं उत्तर ना ते परीक्षेच्या आराखड्यातच दडलेलं आहे. चला सगळ्यात आधी बघूया की कोणत्या घटकांना जास्त महत्त्व आहे. ठीक आहे, तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा घटकनिहाय गुण विभागणी. म्हणजे कोणत्या प्रकरणावर किती लक्ष द्यायचं हे आपल्याला इथूनच कळणार आहे. हा बघा, हा आहे अधिकृत तक्ता. यात आपल्या अभ्यासक्रमातल्या प्रत्येक घटकासाठी म्हणजे प्रत्येक युनिटसाठी विकल्पासह आणि विकल्पाशिवाय गुण कसे विभागले आहेत ना ते अगदी स्पष्टपणे दाखवलंय. आता गंमत बघा, जेव्हा आपण हीच माहिती या डेटाचं विश्लेषण करतो तेव्हा एक गोष्ट लगेच लक्षात येते. काही घटक असे आहेत ज्यांना विकल्पासह म्हणजे ऑप्शन सहित खूप जास्त गुण आहेत आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व आपोआपच वाढतं. अगदी बरोबर. तब्बल 22 गुण. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं 6वं प्रकरण भारतातील सामाजिक समस्या यावर जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर अंतिम गुणांमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. बरं, तर फक्त काय अभ्यासायचं हे महत्वाचं नाहीये. त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की परीक्षा आपण मिळवलेल्या ज्ञानाला कसं तपासणार आहे. हे बघा, बोर्डाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये गुणांची विभागणी 3 मुख्य कौशल्यांवर आधारित आहे. कोणती आहेत ती कौशल्य? तर ज्ञान, आकलन आणि उपयोजन. आणि इथेच खरी गोष्ट आहे. बघा, 70% अधिक प्रश्नपत्रिका ही फक्त पाठांतरावर अवलंबून नाहीये. म्हणजे फक्त घोकंपट्टी करून चालणार नाही. खरी कसोटी आहे ती आपल्या आकलन आणि उपयोजन कौशल्याची. चला यातला फरक पटकन समजून घेऊया. आकलन म्हणजे काय, तर एखादी संकल्पना स्वतःच्या शब्दात समजावून सांगता येणं. आणि उपयोजन म्हणजे काय, तर तीच शिकलेली संकल्पना एखाद्या नवीन किंवा खऱ्या आयुष्यातल्या परिस्थितीवर लागू करून निष्कर्ष काढणं. सोपं आहे नाही का? चला आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही सगळी माहिती एकत्र करून प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका कशी तयार होते ते आता आपण पाहूया. ही आहे आपली ब्लूप्रिंट, म्हणजे 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा अधिकृत नमुना. यात प्रत्येक प्रश्नाचा प्रकार, आपल्याला किती पर्याय मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत याची सगळी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. आता हा तक्ता थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकतो, बरोबर? पण आपण त्याला अगदी सोपं करूया. याला आपण 3 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो. पहिला, वस्तुनिष्ठ प्रश्न. दुसरा, लघु उत्तरी प्रश्न. आणि तिसरा, दीर्घ उत्तरी प्रश्न. एक उदाहरण बघूया. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. इथे आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे असतात. एकूण 12 गुण. मग इथे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर अशा 3 जोड्या निवडायच्या ज्यांच्यातला फरक आपल्याला अगदी ठामपणे आणि स्पष्टपणे मांडता येतो. झाले आपले 12 गुण पक्के. बरं, तर आता आपण प्रश्नपत्रिका पूर्णपणे समजून घेतलीय. आता ह्या सगळ्या माहितीला एकत्र जोडून अभ्यासाची एक जबरदस्त यशस्वी रणनीती बनवूया. तर मग आपली रणनीती काय असेल? सगळ्यात पहिलं, जास्त गुण असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करा, जसं की भारतातील सामाजिक समस्या. दुसरं, लक्षात ठेवा की 70%पेक्षा जास्त भर आकलन आणि उपयोजन या कौशल्यांवर आहे, त्यामुळे फक्त पाठांतर करू नका. तिसरं, लघु उत्तरी उत्तरं लिहिण्याचा भरपूर सराव करा, कारण त्यावर खूप गुण अवलंबून आहेत. चौथं, सुरुवातीचे 20 वस्तुनिष्ठ प्रश्न चुकणार नाहीत याची खात्री करा. आणि शेवटचं म्हणजे 10 गुणांच्या मोठ्या प्रश्नासाठी 2 विषय तरी अगदी पक्के तयार ठेवा. तर मग आता हा आराखडा इतका स्पष्टपणे समोर आल्यावर समाजशास्त्राच्या अभ्यासाची दिशा ठरली असं म्हणायला हरकत नाही, नाही का? आता गोंधळून न जाता आत्मविश्वासाने तयारीला लागा, कारण आपल्याकडे आता एक स्पष्ट कृती योजना आहे.